मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, कोळी कीटकास पायाच्या किती जोड्या असतात? तर 2, 3, 4, 5। तर आपला राईट आन्सर काय ना, कोळी कीटकाचा पायाच्या 5 जोड्या असतात। ऑप्शन 4 आपला राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, मधमाशीस अंड निक्षेपकाचा उपयोग कशासाठी होतो? तर मधमाशीस अंड निक्षेपकाचा उपयोग कशासाठी होतो? तर शत्रूस विषारी डंख मारण्यासाठी, अंडी घालण्यासाठी, मध गोळा करण्यासाठी, मिलनासाठी। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 अंडी घालण्यासाठी। नेक्स्ट बघा, घरमाशीच्या तोंडाचा प्रकार कोणत्या प्रकारचा असतो? तर चावून व चाटून खाणारे, स्पंजासारखे, खरचटून रस शोषणारे, सायफन नलिकेसारखे। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 खरचटून रस शोषणारे। घरमाशीच्या तोंडाचा प्रकार खरचटून रस शोषणारी आहे ती। बघा नेक्स्ट, फुलकिडीमध्ये कोणत्या उपप्रकारचे तोंड असते? तर फुलकिडीमध्ये कोणत्या उपप्रकारचे तोंड असते म्हणतात? स्पंजासारखे, सायफन नलिकेसारखे, खरचटून रस शोषणारे, चावून व चाटून खाणारे। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सायफन नलिकेसारखे फुलकिडीमध्ये। लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती कोड जमिनीत राहून, कोड नाही ती कीड आहे, खालीलपैकी कोणती कीड जमिनीत राहून पिकांच्या मुळांना इजा करते? तर कोणती कीड जमिनीत राहून पिकांच्या मुळांना इजा करते? तर तुडतुडी, पांढरी माशी, हुमणी, मिजमाशी। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 म्हणजेच हुमणी। नेक्स्ट बघा, बोरावरील कोवळ्या फळांची गळ कोणत्या किडीमुळे होते? तर कोणत्या किडीमुळे होते बोरांवरील कोवळ्या फळांची गळ? तर फळमाशी, लाल अळी, फुलकिडे, मावा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 फळमाशी। कोवळ्या फळांची गळ ही फळमाशीमुळे होते बोरांमध्ये। बघा नेक्स्ट, कीटकांच्या शरीराचे किती प्रमुख भाग होतात? तर 2, 3, 4, 5। तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 4। कीटकांच्या शरीराचे प्रमुख भाग हे 4 असतात। नेक्स्ट बघा, पूर्ण कायांतरसहित कीटकांच्या जीवनक्रमामध्ये किती अवस्था असतात? तर 2, 3, 4, 5। तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 म्हणजेच 5। पूर्ण कायांतरसहित कीटकांच्या जीवनक्रमात 5 अवस्था असतात। नेक्स्ट बघा, मावा कीड झाडापासून कशा प्रकारे अन्न घेते? तर कशा प्रकारे अन्न घेते मावा कीड? ही झाडापासून पाने कुरतडून, अन्नप्रस शोषून, पाने गुंडाळून, पानांचे टोके कुरतडून। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 अन्नप्रस शोषून। नेक्स्ट बघा, सन 1970-72 या काळात कोणत्या किडीमुळे ज्वारी पिकाचे 100% नुकसान झाले? तर भुंगेरा, मिजमाशी, ढेकण्या, खोडकिडा। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मिजमाशी। नेक्स्ट बघा, भुंगेरा वर्गीय किडीचा जीवनक्रम कोणत्या अवस्थांतून पूर्ण होते? तर कोणत्या अवस्थातून पूर्ण होते भुंगेरा वर्गीय किडीचा जीवनक्रम? अंडी, पिल्लू, अंडी, पिल्लू, प्रौढ, अंडी, अळी, पिल्लू, अंडी, अळी, कोश, प्रौढ। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 अंडी, अळी, कोश, नंतर प्रौढ भुंगेरा वर्गीय किडीचा जीवनक्रम आहे। लक्षात ठेवा, जीवनक्रमावर सुद्धा क्वेश्चन येतात। अंडी, नंतर अळी, नंतर कोश आणि नंतर प्रौढ। नेक्स्ट बघा, साठवणुकीच्या धान्यात किती टक्के आर्द्रता असल्यास कीड लागत नाही? तर किती टक्के आर्द्रता असल्यास साठवणुकीच्या धान्याला कीड लागत नाही? तर 5%, 7%, 9%, 12%। तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 9% आर्द्रता असल्यास कीड लागत नाही। नेक्स्ट बघा, डायमेथोएट हे कीटकनाशक कोणत्या प्रकारचे विष आहे? तर कोणत्या प्रकारचे विष आहे डायमेथोएट हे कीटकनाशक? श्वसन, भौतिक, पेशीद्रव्यनाशक, आंतरप्रवाही। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 आंतरप्रवाही। नेक्स्ट बघा, फोरेट हे कीटकनाशक बाजारात कोणत्या स्वरूपात मिळते? तर कोणत्या स्वरूपात मिळते फोरेट हे कीटकनाशक बाजारात? दाणेदार, कोरडी भुकटी, वायुप्रवाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 दाणेदार।
नेक्स्ट बघा, एंडोसल्फानच्या डब्यावर कोणत्या रंगाचा त्रिकोण असतो? तर हिरवा, पिवळा, निळा, लाल. तर आपला राईट आन्सर काय ना? पिवळा. एंडोसल्फानच्या डब्यावर पिवळ्या रंगाचा त्रिकोण हा असतो. लक्षात ठेवा बघा, कीटकनाशकांच्या डब्यावर कोणत्या रंगाचा त्रिकोण असतो हे विचारलंय. ऊसांवरील खोडकिड्यांचे प्रमाण उन्हाळ्यात कसे असते? तर कसे असते उन्हाळ्यात ऊसांवरील खोडकिड्यांचे प्रमाण? उन्हाळ्यात कमी, मध्यम, जास्त, अजिबात नसते. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 जास्त असते. ऊसांवरील खोडकिड्यांचे प्रमाण हे उन्हाळ्यात जास्त असते. नेक्स्ट बघा, झिंक फॉस्फाईड हे कोणत्या प्रकारचे कीडनाशक आहे? तर झिंक फॉस्फाईड हे कोणत्या प्रकारचे कीडनाशक आहे म्हणता? उंदीरनाशक, गोगलगायनाशक, कोळीनाशक, सूत्रकृमीनाशक. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 उंदीरनाशक. झिंक फॉस्फाईड हे उंदीरनाशक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, प्रकाश सापळे लावून कीड नियंत्रण पद्धतीस काय म्हणतात? प्रकाश सापळे लावून कीड नियंत्रण पद्धतीस काय म्हणतात? तर यांत्रिक, भौतिक, रासायनिक मशागतीची पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 भौतिक पद्धत. तर बघा, प्रकाश सापळे लावून कीड नियंत्रण पद्धतीस भौतिक पद्धत असे म्हणतात. नेक्स्ट बघा, ऊसाला मातीची भर देणे ही कोणत्या प्रकारची कीड नियंत्रण पद्धत आहे? तर भौतिक, यांत्रिक, मशागत, रासायनिक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मशागत पद्धत आहे. ऊसाला मातीची भर देणे ही कोणत्या प्रकारची कीड नियंत्रण पद्धत आहे? तर मशागत पद्धत आहे. नेक्स्ट बघा, कपाशीची ज्योती ही जात कोणत्या किडीस प्रतिकारक आहे? तर कोणत्या किडीस प्रतिकारक आहे कपाशीची ज्योती ही जात? तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पांढरी माशी. नेक्स्ट बघा, कीटकनाशकांचे अवशेष काही दिवस पिकांवर हानिकारक मात्रेत शिल्लक राहतात त्यास काय म्हणतात? तर विष अवस्था, कमाल अवशेष मर्यादा, विषरहित अवस्था, हानिकारक अवस्था. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कमाल अवशेष मर्यादा. नेक्स्ट बघा, कोणत्या कायद्यानुसार कीटकनाशकाची निर्मिती, आयात अथवा त्यांची प्रारूपे तयार करण्यापूर्वी त्यांची नोंदणी आवश्यक आहे? तर कोणत्या कायद्यानुसार? 1968, 1994, 1949, 1914. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1968. तर बघा, 1968च्या कायद्यानुसार कीटकनाशकांची निर्मिती, आयात अथवा त्याची प्रारूपे तयार करण्यापूर्वी त्याची नोंदणी आवश्यक आहे. लक्षात घ्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. सर्वात जास्त रेशीम धाग्याचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किडीपासून होते? तर तुती, टसर, मुंगा, एरंडी. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे तुती. सर्वात जास्त रेशीम धाग्याचे उत्पादन हे तुती या किडीपासून होते. नेक्स्ट बघा, परागकण गोळा करण्याची टोपली मधमाशीच्या कोणत्या अवयवावर असते? तर बघा, परागकण गोळा करण्याची टोपली मधमाशीच्या कोणत्या अवयवावर असते? तर अँटेना, तोंड, पाय, पोटाखाली. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पायात असते, पायावर असते. परागकण गोळा करण्याची टोपली मधमाशीच्या पाय या भागावर असते किंवा अवयवावर असते. नेक्स्ट बघा, लाख हा कीटक मुख्यत्वे कोणत्या झाडांवर उपजीविका करतो? तर बघा, लाख हा कीटक कोणत्या झाडांवर उपजीविका करतो? तर आंबा, पेरू, द्राक्षे, बोर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 बोर. लाख हा कीटक बोर या झाडांवर उपजीविका करतो. नेक्स्ट बघा, गोगलगाईचे आयुष्यमान सर्वसाधारणपणे किती वर्ष असते? तर गोगलगाईचे आयुष्यमान विचारले इथे बघा, 1 ते 2 वर्ष, 3 ते 5 वर्ष, 6 ते 9 वर्ष, 10 ते 12 वर्ष. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 3 ते 5 वर्ष. गोगलगाईचे आयुष्यमान हे 3 ते 5 वर्ष असते. कोळी या प्राण्यास किती पाय असतात? तर बघा, कोळी या कीटकास किती पाय असतात? 2, 4, 6, 8. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 8 पाय असतात कोळी या प्राण्यास. नेक्स्ट बघा, सूत्रकृमी पिकाच्या कोणत्या भागांवर उपजीविका करतात? तर पाने, फूल, मूळ, खोड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मूळ. सूत्रकृमी हे
मूळ पिकाच्या मूळ या भागांवर उपजीविका करतात. ब्रोमेंडिओलॉन हे उंदीरनाशक बाजारात कोणत्या नावाने मिळते? तर बघा, ब्रोमेंडिओलॉन हे उंदीरनाशक आहे आणि ते बाजारात कोणत्या नावाने मिळतात? तर रक्षक, बुलेट, मुशमुश, फायर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मुशमुश या नावाने मिळतात. ब्रोमेंडिओलॉन लक्षात ठेवा, हे उंदीरनाशक आहे आणि ते मुशमुश या नावाने मिळते. नेक्स्ट बघा, हुमणी या किडीची हानिकारक अवस्था कोणती आहे? तर कोणत्याही हुमणी किडीची हानिकारक अवस्था? अंडी, अळी, कोश, भुंगेरे. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 भुंगेरे. हुमणी या किडीची हानिकारक अवस्था ही भुंगेरे आहे. लक्षात ठेवा, हुमणीचे भुंगेरे कोणत्या महिन्यात मोठ्या प्रमाणात झाडांवर दिसतात? तर बघा, हुमणीचे भुंगेरे हे कोणत्या महिन्यात मोठ्या प्रमाणात दिसतात? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 एप्रिल, मे महिन्यात. हुमणीचे भुंगेरे हे एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर झाडावर दिसतात. राणी वाढवीचा आकार नरापेक्षा केवढा मोठा असतो? तर राणी या वाढवीचा म्हणजे वाढवते आहे ना, कीड आहे ना वाढवी, त्यातली राणी, तिचा आकार बोलताय. राणी वाढवीचा आकार नरापेक्षा केवढा मोठा असतो? नरापेक्षा लहान, नरा एवढा, नरापेक्षा मोठा, खूपच लहान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 नरापेक्षा मोठा असतो राणी वाढवीचा आकार. नेक्स्ट बघा, प्रौढावस्थेतील टोळांचा रंग कसा असतो? तर कसा असतो प्रौढावस्थेतील टोळांचा रंग? तर तांबूस, हिरवा, करडा, पिवळा. टोळ ही कीड आहे, हे पण लक्षात ठेवा. नाहीतर टोळ म्हणजे काय? प्रौढावस्थेतील टोळांचा रंग कसा असतो? तर तांबूस, हिरवा, करडा, पिवळा. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पिवळा. नेक्स्ट बघा, टोळ या किडीच्या तोंडाचा प्रकार कोणता आहे? तर रस शोषणारा, अन्न चावून खाणारा, खरचटून खाणारा, यापैकी कोणताच नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 रस शोषणारा आहे. टोळ ही कीड रस शोषणारी आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पॉवर स्प्रेअरमध्ये नेहमीच्या पंपापेक्षा किती पट जास्त कीटकनाशक टाकावे? तर 1 पट, 1.5 पट, 2.5 पट, 3.5 पट. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 2.5 पट. 2.5 पट एवढे कीटकनाशक हे टाकावे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऊती संवर्धन प्रयोगशाळेत वाढ खोलीचे तापमान किती असते? वाढ खोलीचे तापमान ऊती संवर्धन प्रयोगशाळेत. तर बघा 00 अंश सेल्सिअस, 25 + 20 अंश सेल्सिअस, 40 + 20 सेल्सिअस, 10 + 200 सेल्सिअस. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 25 + 20 सेल्सिअस एवढं ऊती संवर्धन प्रयोगशाळेत वाढ खोलीचे तापमान हे असते. नेक्स्ट बघा, शेड हाऊसमध्ये ऊसाच्या ऊती संवर्धित रोपांना केळीच्या रोपापेक्षा किती आर्द्रता लागते? तर कमी, जास्त, सारखीच, लागत नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 कमी. तर शेड हाऊसमध्ये ऊसाच्या ऊती संवर्धित रोपांना केळीच्या रोपांपेक्षा कमी आर्द्रता ही लागते. बघा रिकाम्या जागेसाठी क्वेश्चन येतात असे. नेक्स्ट बघा, केळीसाठी लागणारे शेडनेट किती सावली देणारे असते? तर किती सावली देणारे असते केळीसाठी लागणारे शेडनेट? बघा ऑप्शन 20 ते 30%, 40 ते 50%, 50 ते 70%, 75 ते 100%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 50 ते 70%. ऊसाच्या ऊती संवर्धनात उपसंवर्धनाची संख्या किती असते? ऊसाच्या ऊती संवर्धनात उपसंवर्धनाची संख्या ही किती असते? तर 1 ते 2, 30 ते 35, 6 ते 10, 4 ते 5. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 30 ते 35. नेक्स्ट बघा, केळीच्या ऊती संवर्धनात उपसंवर्धनांची संख्या ही किती असते? तर 1 ते 2, 20 ते 24, 3 ते 5, 6 ते 8. तर आपला राईट आन्सर करणार ऑप्शन 2 20 ते 24. नेक्स्ट बघा, सूक्ष्म प्रवर्धनात रोपांना मुळे येण्यासाठी वाढ माध्यमात कोणत्या घटकांचा समावेश करावा लागतो?
तर प्रथिने, मेदे, ऑक्झिन, स्टार्च. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 ऑक्झिन. तर बघा, सूक्ष्म प्रवर्धनात रोपांना मुळे येण्यासाठी म्हणजेच रोपांना मुळे येण्यासाठी कोणत्या घटकांचा समावेश करावा लागतो? तर ऑक्झिन घटकाचा समावेश करावा लागतो. नेक्स्ट बघा, ऊती संवर्धनासाठी वाढ माध्यमाचा सामू किती ठेवतात? तर किती ठेवतात? ऊती संवर्धनासाठी वाढ माध्यमाचा सामू 7, 5.8, 8, 6.8. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 6.8. नेक्स्ट बघा, वनस्पती पेशीच्या कोणत्या अंगकामुळे परकीय DNA चा सहज प्रवेश होत नाही? तर कोणत्या? तर प्राक्णू, पेशीभित्तिका, रिक्तिका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पेशीभित्तिका. वनस्पती पेशीच्या पेशीभित्तिका अंगकामुळे परकीय DNA चा सहज प्रवेश होत नाही. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या सजीवात प्लाझ्मिड असतात? तर कोणत्या सजीवात प्लाझ्मिड असतात? प्लाझ्मिड वनस्पती, बुरशी, कीटक, जीवाणू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 जीवाणू. जीवाणू या सजीवात प्लाझ्मिड असतात. नेक्स्ट बघा, कोणत्या वनस्पतीत जीवाणूचा सहज प्रवेश होत नाही? तर कोणत्या वनस्पतीत जीवाणूचा सहज प्रवेश होत नाही? चंजिक, द्विदल, पानांवर लव असलेल्या, काटेरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए चजिक, चजिसी. काय वे CHGCI. बघा काय आहे ते, मला काही त्याचा अर्थ जमला नाही व्यवस्थित. नेक्स्ट बघा, रिकाम जागामधील न्यूक्लिक आम्ले बहुधा RNA प्रकारचे असतात. तर जीवाणू, बुरशी, विषाणू, वनस्पती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 विषाणू. आणि हे लेक्चर कृषी सेवकसाठी पण इम्पॉर्टंट आहे, असं नाही की ग्रामसेवक पेपरसाठीच. कृषी सेवक, विस्तार अधिकारी, जे पण कृषीच्या एक्झाम असतील त्या सर्वांसाठी हे सर्व लेक्चर इम्पॉर्टंट आहे. त्या पण एक्झामची जे कोणी तयारी करत असेल त्यांनी पण हे लेक्चर नक्की बघा. नेक्स्ट बघा, बीटी जीवाणूमधील कोणता पदार्थ अळ्यांना विषारी ठरतो? तर कोणता पदार्थ अळ्यांना विषारी ठरतो बीटी जीवाणूमधील? प्लाझ्मिड, स्फटिक, प्रथिने, DNA, शर्करा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 स्फटिक, प्रथिने. ऑप्शन 2 स्फटिक, प्रथिने. बीटी जीवाणूमधील स्फटिक प्रथिने हा पदार्थ अळ्यांना विषारी ठरतो. नेक्स्ट बघा, कॅनामायसिस हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर विंतचक, संप्रेरक, प्रतिजैविक, तणनाशक. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 प्रतिजैविक. नेक्स्ट बघा, प्रमोटर हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? तर जनुक, स्टार्च, सायटोकायनिन, शर्करा. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जनुक. प्रमोटर हा खालीलपैकी जनुकचा प्रकार आहे. नेक्स्ट बघा, जनुक स्थानांतरात पिकाची कोणती क्षमता महत्त्वाची ठरते? तर ऑप्शन बघा, प्रकाश संश्लेषण, पेशीपासून पूर्ण रोप बनणे, तणनाशकास प्रतिरोध, ऊर्जा साठवण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पेशीपासून पूर्ण रोप बनणे. नेक्स्ट बघा, एकांकुरी बियाणे कशा प्रकारचे असते? एकांकुरी बियाणे विचारले आणि ते पण कशा प्रकारचे असते? तर बघा ऑप्शन, पेरल्यांवर न उगवणारे, पिकास बी न येणारे, या बियांपासून येणारे बियाणे न उगवणारे, पिकास फक्त एकच बी येणारे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 या बियांपासून येणारे बियाणे न उगवणारे. म्हणजे ते तर झाड आहे पण त्याच्यापासून जे बियाणे येते त्याच्यापासून बी उगवत नाही, नेक्स्ट झाडही तयार होत नाही, असे बियाणे म्हणजे एकांकुरी बियाणे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, एकांकुरी बियाणे प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या पिकात उपयोगात येण्याची शक्यता आहे? तर कोणत्या पिकात उपयोगात येण्याची शक्यता आहे? सरळ वाणात, संकरित वाणात, कायिक पुनरुत्पादन होणाऱ्या वाणात, ऊती संवर्धित पिकात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 कायिक पुनरुत्पादन
होणाऱ्या वाणात. नेक्स्ट बघा, पेटंट हे पुढीलपैकी नेमके काय आहे? तर काय आहे पेटंट? संशोधनाबद्दल मिळणारे बक्षीस, नोंदणी केलेल्या संशोधनाचे हक्क, संशोधनाची एक पद्धत, संशोधनाचा एक विषय. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, नोंदणी केलेल्या संशोधनाचे हक्क म्हणजेच पेटंट होय. लक्षात ठेवा, बियाण्यांच्या पेटंटच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर शेतकऱ्याला रिकामी जागा. बघा ऑप्शन, स्वतः तयार केलेले बियाणे वापरता येईल, स्वतः तयार केलेले बियाणे वापरता येणार नाही. संकरित बियाण्याचा F2 वापरणे फायदेशीर ठरेल. ऑप्शन 4, कोणतेही नवीन बियाणे वापरता येणार नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, स्वतः तयार केलेले बियाणे वापरता येणार नाही. बियाण्यांच्या पेटंटच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर शेतकऱ्याला स्वतः तयार केलेले बियाणे वापरता येणार नाही. बघा नेक्स्ट, लक्स हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीची तीव्रता मोजण्याचे परिमाण आहे? लक्स हे काय मोजतं? यात आर्द्रता, विद्युत प्रवाह, प्रकाश, तापमान. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, प्रकाश. लक्स हे प्रकाश या गोष्टीची तीव्रता मोजण्याचे परिमाण आहे. नेक्स्ट बघा, ऊती संवर्धनात विषाणूमुक्त एक्सप्लांट मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात? तर कोणती प्रक्रिया करतात ऊती संवर्धनात विषाणूमुक्त एक्सप्लांट मिळवण्यासाठी? तर गरम पाणी, उध्वपातीत पाणी, थंड पाणी, मिठाचे पाणी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए, गरम पाणी. नेक्स्ट बघा, लॅमिनार टेबलचा वापर कोणत्या कामासाठी करतात? तर आर्द्रता मोजण्यासाठी, निर्जंतुक स्थानांतरासाठी, एक्सप्लांट तपासण्यासाठी, पाणी तपासण्यासाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, निर्जंतुक स्थानासाठी लॅमिनार टेबलचा वापर हा करतात. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या पिकाचे व्यापारी प्रमाणात सूक्ष्म प्रवर्धन होत नाही? तर कोणत्या पिकाचे व्यापारी प्रमाणात सूक्ष्म प्रवर्धन होत नाही? तर ऑप्शन बघा, जरबेरा, ऑर्किड, ऊस, मका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मका. आपलं राईट आन्सर आहे मका. नेक्स्ट बघा, केळीमध्ये वाढकोंब म्हणजेच अग्रांकुर झाडाच्या कोणत्या भागात असतो? वाढकोंब म्हणजेच अग्रांकुर झाडाच्या कोणत्या भागात असतो केळीच्या? तर बघा ऑप्शन, सोटाच्या टोकाला, सोटाच्या मध्यावर, गड्ड्यावर, पानाच्या टोकाला. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, पानाच्या टोकाला असते वाढकोंब अथवा अग्रांकुर केळीमध्ये. नेक्स्ट बघा, परागकणात किती गुणसूत्रे असतात? तर किती गुणसूत्र असतात परागकणात? 1n, 2n, 3n, 4n. म्हणजे 1n, 2n, 3n, 4n. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1, 1n. परागकणात 1n गुणसूत्रे असतात. नेक्स्ट बघा, एक गुणित गुणसूत्राच्या रूपात पुढीलपैकी कोणते गुणधर्म सहज दिसून येतात? तर अप्रभावी, प्रभावी, मातृवाणातील, पितृवाणातील. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, मातृवाणातील. एक गुणित गुणसूत्राच्या रूपात मातृवाणातील गुणधर्म सहज दिसून येतात. नेक्स्ट बघा, प्राकलातील केंद्रकात किती गुणसूत्रे असतात? तर 1n, 2n, 3n, 4n. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 2n. प्राकलातील केंद्रकात किती गुणसूत्रे असतात? तर 2n असतात. नेक्स्ट बघा, कोलचिसिनचा परिणाम कशावर होऊन गुणसूत्रे दुप्पट होतात? तर कोलचिसिनचा परिणाम होऊन गुणसूत्रे दुप्पट होतात. तर कशावर परिणाम होऊन? पेशीभित्तिका, स्पिंडल तंतू, गुणसूत्रे बिंदू, पेशीपटल. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, गुणसूत्रे बिंदू. नेक्स्ट बघा, हॅप्लॉइड म्हणजे एक गुणिता पासून गुणसूत्रे दुप्पट होऊन तयार झालेली रोपे कशी असतात? तर विषमरंदुकी, नररवंधत्व, समर्दुकी, त्रिगुणित. तर आपला राईट आन्सर काय येणार?
ऑप्शन 3 समरंदुकी. हॅप्लॉइड म्हणजे एक गुणिता पासून गुणसूत्रे दुप्पट होऊन तयार झालेली रोपे ही समरंदुकी असतात. नेक्स्ट बघा, कायिक भ्रूणात सोडियम अल्जिनेटरची प्रक्रिया करून कसे बीज तयार करता येते? तर संश्लेषित, संकरित, स्वपरागित, परपरागित. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 संश्लेषित. नेक्स्ट बघा, कायिक भ्रूणाची निर्मिती कशी होते? तर कशी होते? दोन पित्रांतील संकराने, गुणसूत्रे दुप्पट करण्याने, कॅलस संवर्धनाने, प्राकल एकत्रीकरणाने. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3 कॅलस संवर्धनाने. कायिक भ्रूणाची निर्मिती ही कॅलस संवर्धनाने होते. नेक्स्ट बघा, कायिक भ्रूणाची जनुक विधा कशी असते? तर कशी असते? पितृपेशीप्रमाणे, मातृपितृ संकरातील F1 प्रमाणे, मातृपेशी प्रमाणे, वरील तिन्हीपेक्षा वेगळी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मातृपेशी प्रमाणे असते. कायिक भ्रूणाची जनुक विधा ही मातृपेशीप्रमाणे असते. नेक्स्ट बघा, GMS नरवंध्य ओळीत A/B संकरानंतर केलेल्या गुणनामध्ये किती रोपे नरवंध्य निघतात? तर किती रोपे हे नरवंध्य निघतात? ऑप्शन बघा 100%, 80%, 50%, 40%. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 50% रोपे ही नरवंध्य निघतात. नेक्स्ट बघा, GMS नरवंध्य रोपांच्या उती संवर्धित गुणनाने किती रोपे नरवंध्य निघतात? तर आपण हे वरती बघितलंय, नाही AB संकरान बघितलंय, हे उती संवर्धित गुणनाने. तर किती नरवंध्य निघतात? तर 50%, 80%, 100%, 40%. तर आपला राईट आन्सर काय येणार? 100%. उती संवर्धित गुणनाने 100% नरवंध्यात निघतात. उती संवर्धन प्रयोगशाळेत उपयोग पुढीलपैकी कशासाठी होतो? उती संवर्धन प्रयोगशाळेचा उपयोग पुढीलपैकी कशासाठी होतो? फक्त सूक्ष्म संवर्धन, फक्त रोप पैदास, फक्त जैवतंत्राचा अभ्यासासाठी, या सगळ्यांसाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 या सर्वांसाठी. म्हणजे फक्त सूक्ष्म संवर्धन, तर रोप पैदास, जैवतंत्राच्या अभ्यासासाठी. नेक्स्ट बघा, संश्लेषित बियाणे सुमारे महिने साठवता येते. तर किती महिने साठवता येते संश्लेषित बियाणे? 1 महिना, 12 महिने, 2 महिने, 6 महिने. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 12 महिने साठवता येते संश्लेषित बियाणे. 12 महिने. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या पेशीत विभाजन होऊ शकत नाही? तर कोणत्या पेशीत विभाजन होऊ शकत नाही? सजीव अग्रस्त उतीमधील केंद्रिका असलेल्या रिक्तिका तयार झालेल्या. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 4 रिक्तिका तयार झालेल्या पेशीत विभाजन होऊ शकत नाही. नेक्स्ट बघा, निलंबित संवर्धनासाठी कोणत्या उपकरणाची विशेष गरज लागते? तर सूक्ष्मदर्शक, शीतपेटी, गोल फिरणारा शेकर, इन्क्युबेटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 गोल फिरणारा शेकर. नेक्स्ट बघा, वर्धने दूषित होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. तर कोणते कारण आहे? एक्सप्लांट रोगमुक्त नसणे, वाढ माध्यमाची घटना अयोग्य असणे, घनता असते, काय म्हणतात, वाढ खोलीतील प्रकाश कमी असणे, वाढ खोलीतील प्रकाश तीव्र असणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 एक्सप्लांट रोगमुक्त नसणे. वर्धने दूषित होण्याचे प्रमुख कारण कोणते? तर एक्सप्लांट रोगमुक्त नसणे. नेक्स्ट बघा, वनस्पतीमध्ये टोटिपोटेन्सी. वनस्पतीमध्ये टोटिपोटेन्सी पूर्ण क्षमता कोणत्या पेशीत असते? तर कोणत्या पेशीत असते पूर्ण क्षमता? सर्व पेशीत जून झालेल्या, विभाजनक्षम, केंद्रकी नसलेल्या. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 विभाजनक्षम. वनस्पतीमध्ये टोटिपोटेन्सी विभाजनक्षम असते, विभाजनक्षम पेशीत असते. नेक्स्ट बघा,
हार्डनिंगचा काळ रोपांच्या प्रकाराप्रमाणे किती आठवडे असतो? तर हार्डनिंगचा काळ विचारतायत, रोपांच्या प्रकाराप्रमाणे किती आठवडे असतो? 1 ते 2, 2 ते 4, 3 ते 6, 4 ते 8. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3. 3 ते 6 आठवडे असतो हार्डनिंगचा काळ रोपांच्या प्रकाराप्रमाणे. नेक्स्ट बघा, हार्डनिंगमुळे रोपात खालीलपैकी कोणती क्रिया होत नाही? तर कोणती क्रिया होत नाही हार्डनिंगमुळे रोपात? तर पर्णरंध्राची उघडझाप होणे, मुळांची वाढ होणे, मुळे पाणी शोषण करू लागणे, रोपे रोगाला प्रतिरोध होणे. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, मुळे पाणी शोषण करू लागणे हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणता पदार्थ ऊती संवर्धनाने मिळणारा सेकंडरी मेटेबोलाइट नाही? तर शिकोनिन, जस्मिन अत्तर, किनिन, अल्कोहोल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, अल्कोहोल. नेक्स्ट बघा, काही भ्रूणापासून मिळालेल्या रोपांची जनुक विधी कशी असते? तर काही भ्रूणापासून मिळालेल्या रोपांची जनुक विधी कशी असते? तर भिन्न असते, मातृरोपासारखी असते, कायमेरिक असते, काही रोपात मातृरोपासारखी तर काही भिन्न असते. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, मातृरोपासारखी असते. नेक्स्ट बघा, सूक्ष्म प्रवर्धनासाठी अग्रस्त ऊती न मिळाल्यास खालीलपैकी कशाचा एक्सप्लांट म्हणून वापर करणे जास्त चांगले ठरेल? तर पानपाते, बीजदल, कोडी, मुळांची टोके, बगल कलिका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, कोडी, मुळांची टोके. नेक्स्ट बघा, वाढ माध्यमात BAPची 0.2 मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा जास्त तीव्रता असल्यास कोणता परिणाम होतो? तर कोणता परिणाम होतो? आगंतुक कलिका वाढतात व खोडाची वाढ थांबते, वाढ माध्यमे दूषित होतात, कॅलसची वाढ सुरू होते, पूर्ण क्षमतेचा ऱ्हास होतो. तर आपलं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन 1. बघा, लेक्चर खूप मोठे होत आहेत, व्यवस्थित वाचा, कारण हे किचकट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, जे कृषिसेवक, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, बीज महामंडळ, विद्यापीठ या सर्वांसाठी आवश्यक आहे. सर्व एक्झामसाठी आवश्यक क्वेश्चन आहे ते. त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा आणि कंटिन्यू लेक्चर वाचा, पूर्ण वाचा, तुमच्या लक्षात येईल. आणि भरपूर सारे लेक्चर अवेलेबल आहे याच्यावर. पूर्ण तुमचा सिलेबस, कृषी विद्यापीठाची पण एक्झाम देत असाल, कोणती पण एक्झाम देत असाल कृषीशी रिलेटेड, तुम्हाला याच्यावर सर्व माहिती मिळून जातील. आणि कृषीचे सर्व लेक्चर वाचा, ग्रामसेवकचे. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.